केक बनवायचं म्हटलं की कोणाला मायक्रोवेव्हमध्ये बनवायचं असतं तर कोणाला कुकरमध्ये. आज आपण मायक्रोवेव्ह आणि कुकर कशाचाही वापर न करता अगदी मऊ लुसलुशीत फ्लफी असा मस्त चॉकलेट केक बनवणार आहे. हा केक बनवण्यासाठी तुम्हाला फक्त आणि फक्त इडलीच्या भांड्याची गरज आहे. बरोबर, आज आपण इडलीच्या भांड्यामध्ये हा केक बनवणार आहे. शिवाय अजिबात मिठाचा वगैरे वापर न करता हा केक बनवणार आहे. आज आपण हा केक पाण्यामध्ये बनवणार आहे. ते कसा ते पुढे बघायचं आहे. ठीक आहे. सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे, ड्राय इन्ग्रेडियंट्स वेगळे घ्यायचे आहेत. यामध्ये सगळ्यात अगोदर घ्यायचा आहे 1 कप मैदा. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गव्हाच्या पिठाचाही हा केक बनवू शकता. त्याचबरोबर 2 टेबलस्पून आपल्याला कोको पावडर घ्यायची आहे. जर तुम्ही साधा चमचा वापरणार असाल आणि वाटी वापरणार असाल तर 1 वाटी पीठ किंवा मैदा ह्यासाठी तुम्हाला 2 चमचे कोको पावडर घ्यायची आहे. कोको पावडर घेऊन झाली की 1 टीस्पून आपल्याला घ्यायची आहे बेकिंग पावडर. बेकिंग पावडर आणि कोको पावडर दोन्हीही घ्यायचं आहे. त्याचबरोबर बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा दोन्हीही आपल्याला वापरायचं आहे. बेकिंग सोडा घ्यायचा आहे 1/4 टीस्पून, म्हणजे पाव चमचा आपल्याला या ठिकाणी बेकिंग सोडा घ्यायचा आहे. मग हे सगळं साहित्य आपल्याला चाळून घ्यायचं आहे. चाळून घेतल्यामुळे काय होतं की याच्यामध्ये ज्या गुठळ्या वगैरे असतात ना, त्या सगळ्या मोडल्या जातात आणि आपला केक खूप छान फ्लफी असा तयार होतो. चाळून घेतल्यामुळे आपलं हे सगळं साहित्य मिक्सही होतं. ते अगदी परफेक्टली मिक्स नाही होत, ते आपल्याला नंतर मिक्स करावंच लागतं. पण चाळून घेतल्यामुळे त्याच्यामध्ये ज्या गुठळ्या वगैरे असतात ना, त्या मोडल्या जातात. सगळ्यात शेवटी थोड्याशा कोको पावडरच्या गुठळ्या राहिल्या होत्या, त्या मी फोडून घेतलेल्या आहेत. आता काय करायचं आहे, आपले हे सगळे ड्राय इन्ग्रेडियंट्स खूप छान आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत. जेणेकरून आपल्याला ते नंतर मिक्स करत असताना जास्त त्रास होणार नाही किंवा ते अगदी परफेक्ट असे मिक्स होऊन जातील. ठीक आहे. आता आपण काय करायचं, हे सगळं मिक्सिंग करून झालं की वेट इन्ग्रेडियंट्स घ्यायचे आहेत, म्हणजे ओले जे पदार्थ आहेत ना, ते घ्यायचे आहेत. सगळ्यात अगोदर आपल्याला लागणार आहे अर्धा कप दूध. दूध रूम टेम्परेचरचं घ्यायचं आहे, ना गरम दूध घ्यायचं आहे ना थंड. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या भांड्याने तुम्ही दूध घेणार आहात ना, अगोदर त्याच सेम भांड्याने आपल्याला घ्यायची आहे साखर. म्हणजे अर्धा कप दुधामध्ये आपल्याला अर्धा कप साखर हवी आहे. यापेक्षा जास्त गोड केक जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही 1 चमचा साखर या ठिकाणी वाढवू शकता. त्याचबरोबर पाव कप आपल्याला तेल घ्यायचं आहे. तेल ज्या तेलाला जास्त वास नाही आहे असं तेल घ्यायचं आहे. सूर्यफुलाचं तेल मी वापरलेलं आहे. तुम्ही हवं असेल तर शेंगदाणा तेल या ठिकाणी वापरू शकता. त्याचबरोबर घ्यायची आहे कॉफी पावडर. 1 टेबलस्पून आपण कॉफी पावडर घ्यायची आहे. आपल्याला ज्या कॉफीच्या सॅशेट भेटतात ना, त्याच्यातलं अर्धं सॅशेट आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे. यानंतर यामध्ये 2 टेबलस्पून मिल्क पावडर घालून घ्यायची आहे. मिल्क पावडरमुळे आपल्या केकला टेस्ट खूप छान येते. जर तुम्हाला कॉफी पावडर वापरायची नसेल, तर मग तुम्ही यामध्ये व्हॅनिला एसेन्स घालून घ्यायचा आहे, ज्यामुळे आपला व्हॅनिला स्पॉन्ज केक तयार होईल. पण कॉफीचा जरी केलात ना, तरीसुद्धा तो खूप छान लागतो चवीला. एकदा नक्की ट्राय करा. साखर आणि मिल्क पावडर तर पटकन मिक्स होऊन जाते, पण कॉफी मिक्स व्हायला थोडासा वेळ लागतो. त्यामुळे ते छान मिक्स करून घ्यायचे आणि यानंतर आपण जे चाळून ठेवलेलं साहित्य होतं ना सुकं, ते पुन्हा एकदा चाळून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला केक खूप छान फ्लफी असा तयार होईल. आता हे सगळं साहित्य चाळून झालं, की मग त्याचं मिक्सिंग करायला घ्यायचं पण त्या अगोदर काय करायचं आहे, इडलीचं जे भांडं आहे ना, ते पाणी घालून गरम व्हायला ठेवून द्यायचं आहे. जेणेकरून आपण जो केक बनवणार आहे, तो अगदी परफेक्ट तयार होईल. सुरुवातीलाच आपल्याला पाणी गरम करायला ठेवून द्यायचं आहे आणि हो, पाणी गरम व्हायला ठेवत असताना आपण जे इडलीचं पात्र घेतलेलं आहे, त्याचं जे झाकण आहे ना, त्याला मात्र तुम्ही काहीतरी बांधून घ्यायचं आहे. कपड्याने ते छान बांधून घ्यायचं आहे, जेणेकरून वर जी वाफ तयार होणार आहे ना, पाण्याची वाफ, ती आपल्या केकवर पडणार नाही. म्हणून मग त्याला छान आपल्याला बांधून घ्यायचं आहे. मी एका ओढणीने त्याला बांधून घेतलं होतं. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दुसऱ्या कोणत्याही कपड्याने ते छान बांधून घ्यायचे. पण कंपल्सरी बांधून घेणं खूप गरजेचं आहे. नाहीतर तुमचा केक 100% फसणार आहे. जर ते बांधून घेतलं, झाकण छान बांधून घेतलं कपड्याने, तर मग मात्र केक अगदी परफेक्ट तयार होईल. ठीक आहे. आता यानंतर स्लोली आपल्याला हे सगळं साहित्य मिक्स करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता यामध्ये अजूनही थोड्याशा गुठळ्या झालेल्या दिसतात. म्हणूनच आपल्याला 2 वेळा जे सुके इन्ग्रेडियंट्स आहेत ना, मैदा, कोको पावडर वगैरे, ते सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपला केकचा बॅटर जवळपास तयार झालेला आहे. आता केक ज्या भांड्यामध्ये बनवून घेणार आहे ना, ते भांडं तयार करून घ्यायचं आहे. माझ्याकडे बटर पेपर आहे, म्हणून मी खाली बटर पेपर लावून घेतला आणि मग त्याला तेलने ग्रीस करून घेतलेलं आहे. जर तुमच्याकडे बटर पेपर नसेल, तर खाली तेल लावून त्यावर 1 ते 2 चमचे मैदा घालायचा आहे. तो छान डब्यामध्ये फिरवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मग तो केक बनवायचा आहे. तरीसुद्धा केक परफेक्ट तयार होतो. आता आपला सगळ्यात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट आहे, तो म्हणजे
यामध्ये 1च चमचा आपल्याला लिंबाचा रस घालायचा आहे. जर लिंबाचा रस नसेल तुमच्याकडे तर व्हिनेगर मात्र आवर्जून घालायचे. बट मी प्रेफर केलं आहे की मी लिंबाचा रस घातलेला आहे. ताज्या लिंबाचा रस मी या ठिकाणी वापरून घेतलेला आहे. जर तुमच्याकडे लिंबू नसेल तर मग घरामध्ये जे व्हिनेगर ठेवलेलं असेल ना, ते व्हिनेगर 1च चमचा घालायचे, त्यापेक्षा जास्त अजिबात घालायचं नाही आहे. नाहीतर मग तुमचा केक खूप जास्त आंबट लागू शकतो. त्याची टेस्ट खराब होईल. म्हणून मग फक्त 1 चमचा लिंबाचा रस घालायचा आहे किंवा मग 1 चमचा व्हिनेगर घालून घ्यायचे. हे सगळं छान मिक्स करून झालं की मग आपण तयार केलेलं जे बॅटर आहे ते डब्यामध्ये काढून घ्यायचे. टॅप करून घ्यायचं 1, 2, 3 वेळा, जेणेकरून त्याच्यामध्ये जे एअर बबल्स आहेत ना ते बाहेर निघून जातील. तोपर्यंत आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे. डबा या भांड्यामध्ये ठेवून द्यायचा इडलीच्या आणि पुढच्या 35 मिनिटासाठी आपल्याला हा केक बेक करून घ्यायचा आहे. 35 मिनिटाच्या अगोदर अजिबात झाकण खोलायचं नाही आहे. मी सुद्धा तेच केलं होतं. तुम्ही बघू शकता केक एकदम परफेक्ट तयार झालेला आहे. आता याला वरून भेगा पडलेल्या आहेत, कारण आपला केक आपण पाण्यामध्ये बनवलेला आहे. त्यामुळे हा केक छान मॉइस्ट होतो ना, म्हणून मग त्याला छान भेगा पडतात. एकदम मऊ लुसलुशीत आपला केक तयार होतो. पुढच्या 15 ते 20 मिनिटासाठी आपल्याला हा केक थंड होण्यासाठी ठेवून द्यायचा आहे, जेणेकरून तो डब्यातून एकदम मस्त परफेक्ट असा निघेल. मी 20 मिनिटासाठी डबा थंड व्हायला ठेवून दिला होता आणि त्यानंतर मग हा केक मी काढून घेतला आहे. तुम्ही बघू शकता अजिबात सुरी न वापरता हा केक अगदी आरामात निघालेला आहे. अजिबात डब्याला वगैरे चिकटलेला नव्हता. ठीक आहे. आता याचा बटर पेपर काढून घ्यायचा आहे. 20 मिनिटानंतर सुद्धा केक थोडासा गरम आहे. तो पूर्णपणे थंड व्हायला ठेवायचा आहे आणि तोपर्यंत सुरुवातीला याच्यावरचा जो लेयर आहे ना, तो काढून घ्यायचा आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही असाच केक खाऊ शकता, पण मी यावर चॉकलेट घालून घेणार आहे. म्हणून मग मी याचा वरचा लेयर काढून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता किती मऊ लुसलुशीत असा आपला केक तयार झालेला आहे. हे बघा, अगदी परफेक्ट मऊ झालेला आहे. अगदी दात नसतील ना, तर ओठाने सुद्धा तुम्ही हा केक आरामात चावू शकता. अगदी लहान मुलांना जरी दिलात ना तरी ते खूप आवडीने खातील. माझ्या श्रावणीला तर हा केक खूप आवडलेला आहे. आता याला आपण चॉकलेटची क्रीम घालून घ्यायची आहे. यासाठी तुमच्याकडे जर डार्क कंपाऊंड किंवा चॉकलेट कंपाऊंड असेल तर ते वापरायचे. अदरवाईज डेअरी मिल्क वापरलं तरीसुद्धा चालेल. पण डार्क कंपाऊंड मेल्ट करून घेण्यासाठी सगळ्यात अगोदर 2 चमचे दूध घालून घ्यायचे आणि 1 चमचाभर बटर घालायचं. बटर घातल्यामुळे आपल्या डार्क कंपाऊंडला खूप छान अशी चकाकी येते. म्हणून मी यामध्ये 1 चमचाभर बटर घालून घेतलं आणि डबल बॉयलर मेथडने केकसाठीची ही क्रीम जी आहे ना चॉकलेटची, ती मेल्ट करून घेतलेली आहे. आता क्रीम छान मेल्ट झाली आहे, ती केकवर घालून घ्यायची आहे. खाली जर तुमच्याकडे जाळीचा रॅक असेल ना तर तो ठेवायचा आहे, जेणेकरून जास्त झालेली जी क्रीम आहे ती खाली ताटाला वगैरे न लागता अशा प्रकारे खालच्या दुसऱ्या ताटामध्ये जाऊन बसेल, जेणेकरून आपला केक खालच्या बाजूने स्टिकी होणार नाही आहे. ठीक आहे. आता आपला केक क्रीम लावून अगदी तयार आहे. पुढच्या 10 मिनिटासाठी आपल्याला ही चॉकलेट सेट होण्यासाठी ठेवायची आहे आणि पुढच्या 10 मिनिटातच आपला केक खाण्यासाठी अगदी तयार आहे. फक्त तासाभरातच अगदी बेकरीसारखा परफेक्ट असा केक आपला तयार झालेला आहे. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबतही शेअर करा आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला काय आवडलं किंवा काय आवडलं नाही ना, ते मला कमेंट करून सांगायचं आहे. ठीक आहे. आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर मग सबस्क्राईब करा. तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबतही ही रेसिपी नक्की शेअर करा. वर्षभरामध्ये ना बर्थडे असो किंवा अगदी दुसरं काही फंक्शन असो, आपण केक तर बनवतोच बनवतो. हा केक मी पहिल्यांदा श्रावणीच्या बर्थडेच्या वेळेला बनवला होता आणि तो तिला खूप जास्त आवडला होता. तुम्ही हा केक कोणत्या ओकेजनसाठी बनवताय ना, ते मला कमेंट करून सांगायचं आहे. आणि हो, आता हा केक तुम्ही ख्रिसमस पार्टी किंवा मग न्यू इयरसाठी नक्की ट्राय करा. धन्यवाद.